नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आकाश आणि मी आलोच फिरायला. त्याला लागल्या सुट्ट्या ना आता, म्हणजे सुट्ट्या त्याचे पेपरच झाले CATचे ना. तर मग तो आता फ्री झालाय, तर तो माझ्याबरोबर येतो मग असं फिरायला. आणि आम्ही आज थोडंसं वेगळ्या ठिकाणी फिरायला आलो. तिकडं शेत आहे आणि हिरवगार, त्याच्यामध्ये काय रे ऊस आहे वाटतं ना, ती काहीतरी गिन्नी गवत आहे काहीतरी. तर इकडे आलंच फिरायला. तुम्हाला शेत दाखवते मी आता. खूप छान वाटते. आणि सकाळी उठल्यानंतर मी आरशामध्ये पण पाहिलं नाही बरं का. फिरायला आले ना, कॅमेरा चालू केल्यानंतर समजलं माझ्या कपाळाला टिकली पण नाही. खूप कसं तरी वाटत होतं, पण म्हणलं चला आता फिरायला आले ना, घरी गेल्यानंतर लगेच लावण टिकली. आता आपल्या घराच्या समोरून सरळ हा रोड इकडे येतोय बरं का. आणि हे पुढं दिसतंय ना मोकळं सगळं काट्या आणि ह्या बिल्डिंगी, हे नगर आहे बरं का डायरेक्ट. म्हणजे नगर आपल्या घरापासून जवळच आहे. शॉर्टकटने आलं ना अगदी म्हणजे 20-25 मिनिटांमध्ये आपण नगरमध्ये पोहोचू, पायी जर आलो तर असं आहे. पण हे पाय इकडं आता रोड झालाय. पहिलं रोड नव्हतं इकडं, पण शॉर्टकट आता रोड पण झालाय. फौजी साहेब गेलेत व्हॉलीबॉल खेळायला आणि सागर गेलाय जिमला आणि आकाश मी आलो आता फिरायला. मोकळाचे. तो बोलतो मी मोकळाचे. आता त्याचा अभ्यास झालाय ना, तो एवढा फ्री झालाय ना, एकदम असं मस्त खुल्लाय माझ्याबरोबर. मस्त तो घरामध्ये पण टाइम स्पेंड करतो. असं फिरायला आले मी सकाळ संध्याकाळ माझ्याबरोबर फिरायला पण येतो. बरंच लांब आलोत आपण, है ना. मागे यायची हे पा असं हिरवगार शेत पाहून भारी वाटतंय ना. तर आपण आता इथून परत रिटर्न मागे जाऊ, है ना. चला, आपल्या घरापासून बरंच लांब आलोत आपण. इकडे पण आपल्यासारखं सगळ्या पहिल्या काट्या होत्या बरं का, पण आता चांगले घरं झालेत. फिरून झाल्यानंतर लगेच घरी आले, आंघोळ केली, किचन मध्ये आले. स्वयंपाकाला लागायचंच होतं. त्याआधी म्हणलं 2 अंडे शिजायला घालते मी, कारण सागर जिमला जातो ना, तर प्रोटीनसाठी त्याला अंडे पण लागतात. तर पातेल्यामध्ये मी 2 अंडे शिजू घातले ना, तर ते असे फुटले होते बरं का. आणि अंडे असे फुटले ना, तर त्याचा खूप कसतरी वास येतो आणि मग मुलं खात पण नाही. तर त्यासाठी मी ही आगारोची ही मशीन मागवली मी Amazon वरून. तर आगारो ग्रँड इग बॉयलर अँड पोचर असं नाव आहे ह्या मशीनचं. एवढी भारी मशीन आहे ना, काय सांगायचं. या मशीन मध्ये आपण अंडे बॉईल केले ना, फुटत तर अजिबात नाही, पण एकदाच आपण 8 अंडे बॉईल करू शकतो. एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची, पण ती लॉंग टाइम साठी मशीन चालती बरं का. आणि 2 वर्षाची वॉरंटी बरं का मशीनला. आता मशीनची मी अनबॉक्सिंग केली ना, तर त्याच्यामध्ये मशीन आहे, मशीनचं ढक्कन आहे आणि त्याबरोबर 2 ट्रे पण आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी मापून मोजून टाकायचं असतं बरं का. तर ते पाणी मापून मोजून टाकायचं, ते माप पण आलेलं आहे. तर मशीन पुढं कशी चालवायची, कशी काय अंडे बॉईल करायचे, सगळं मी तुम्हाला सांगतेच. आणि इलेक्ट्रिक मशीन आहे बरं का. तर त्याला पिन पण आहे. आपण कोणत्याही बोर्डला ती पिन लावून आपण कुठंही ती मशीन चालू करू शकतो आणि अंडे बॉईल करू शकतो. आणि मशीन बरोबर हे एक मॅन्युअल पण आले. तर त्या मॅन्युअलमध्ये अंडे कसे बॉईल करायचे, काय वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. आपल्याला एकदम आतमधून सॉफ्ट अंडे पाहिजे की एकदम हार्ड पाहिजे, म्हणजे आतमध्ये पर्यंत शिजलेले पाहिजे असतील तर ते पाणी किती घ्यायचं ना, सगळं त्याच्यावर दिलेलं आहे. कारण ही आगारोची एक बॉयलर मशीन आहे ना, ऑटोमॅटिक आहे. आपण त्याच्यामध्ये किती पाणी टाकतो ना, त्यानुसार ती मशीन तितका वेळ चालू राहते. त्याच्यामधलं पाणी आटून गेलं ना, मशीन आपोआप बंद होती. त्यामुळं पाणी आपण मोजून मापूनच घालायचं असतं. तर मशीन बरोबर हे मेजरिंग कप पण आलेला आहे ना, तर त्यानुसार मी पाणी घातलं मशीनमध्ये. आता अंड्याचा जो ट्रे आहे ना, त्या मशीनवर ठेवला मी. आणि जे मेजरिंग कप आहे ना, त्याच्या खालच्या बाजूला एक छोटीशी पिन पण आहे. तर त्या पिननी काय करायचं, अंड्याला वरच्या बाजूला छोटंसं छिद्र पाडायचं आणि ते अंडं त्या ट्रेवरती मशीनवर ठेवून द्यायचं. असं केल्याने काय होतं, ते अंड्यामधलं एअर बाहेर जातो की काय माहीत नाही, पण ते अंडं फुटत नाही असं म्हणतात. त्याच्यावरती लिहिल्याप्रमाणे मी तसं केलं, पण अंडे एवढे छान बॉईल झाले होते ना. आता हे ऑन ऑफचं एक बटन आहे बरं का, ते चालू करून दिलं होतं मी. त्याच्यामधलं पाणी सगळं आटून गेलं ना, ती मशीन आपोआप बंद झाली होती. आता मी अंडे खाली काढून घेते आणि तुम्हाला सोलून दाखवते आता. आणि पहा, आता मशीनमधला जो स्टीलचा भाग आहे ना, त्याच्यावरती अजिबात पाणी नव्हतं राहिलेलं. मशीन लगेच बंद होती. सेन्सर असतील बहुतेक त्याला. तर ते पाणी संपलं तसं ती मशीन पण बंद झाली होती. आता थोडंसं पाणी घेतलं मी, त्याच्यामध्ये अंडं बुडवलं, कारण खूप गरम होतं ते. आणि अंडं पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्याची हीट थोडीशी कमी झाली. त्यानंतर मी अंडं सोललं ना, तुम्ही बघू शकता मस्त अंडे सोलले गेले होते बरं का, अजिबात फुटले तुटले नव्हते. आणि चाकूने सगळे अंडे मी कट करून घेतले. त्याच्यावरती मीठ आणि काळी मिरी पावडर घातली थोडीशी. तर खूप छान लागतं असं बरं का, मुलांना असंच आवडतं. तर माझा छोटा मुलगा आहे ना, असं अंडं फुटलं की तो खातच नव्हता, पण आता टेन्शनच नाही, तो पण अंडे खायला लागला.
तर मी अंडे कट करून दिले त्याला ना, तर त्यांनी खूप आवडीने खाल्ले ते. आता मशीन बरोबर दुसरा जो ट्रे आलेला आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी वेगळं बनवून दाखवते. तर एका ट्रेमध्ये म्हणजे एका बाजूला मी एक अंडं फोडले, त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो, कांदा, मीठ मिरची घालते आणि थोडंसं हलवून घेते. तर आपण एखाद्या वाटीमध्ये वगैरे थोडंसं फेटून पण त्याच्यामध्ये घालू शकतो, पण मला वाटी ते अंड्याने भरवायची नव्हती, त्यामुळे मी त्याच्यामध्येच ते टाकून दिलं सगळं. आणि दुसरे ते 3 कप आहेत ना, त्याच्यामध्ये एकामध्ये फ्लावर घातले, एकामध्ये गाजर आणि एकामध्ये मोड आलेले मूग. तर त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घातली आणि थोडंसं ते स्टीम करायला ठेवलं आहे आता. आणि त्यामधलं पाणी संपलं ना, मशीन आपोआप बंद झाली. त्यानंतर त्याच्यावरचं ढक्कन काढलं ना मी, तर एवढं भारी दिसत होतं ना ते काय सांगायचं. आणि त्या ट्रेला मी थोडंसं तेल पण लावलं होतं ना, ते अजिबात चिपकलं नव्हतं, अलगद निघलं गेलं होतं. आता त्याला तुम्ही ऑमलेट म्हणा किंवा ऑमलेट टिक्की म्हणा किंवा काही म्हणा, खूप छान दिसत होतं ते. त्यानंतर फ्लावर, गाजर आणि मोड आलेले मूग खूप छान असे ते बॉईल झाले होते. रोज सकाळचं नाश्त्याला मी कडधान्य, भाज्या असं थोडंसं बॉईल करून किंवा थोडंसं परतून खाता असते ना, तर आता बिन तेलाच आपल्याला हे बॉईल करून खाता येणार आहे, टेन्शनच नाही. मला तर ही मशीन खूप आवडली बरं का. तुम्हाला पण ही मशीन पाहिजे असेल ना, तर मशीनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फिरून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्हाला येऊपर्यंत जास्वंदीचे सगळे फुलं उमललेले होते आणि त्या झाडाला लाल फुलं असे मस्त टवटवीत दिसतात ना, ते पाहून सुद्धा एकदम मनाला असं सुकून मिळत होता. आणि 2 दिवसापासून हलका हलका आभाळ पण येते बरं का. आता पावसाचं वातावरण होतंय थोडं. काल तर संध्याकाळी थोडासा पावसाचा शिपका पण झाला. तर आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी ऊन उतरलंय ना. फौजी साहेब काय बोलले, चल शॉपिंगला, तुला शॉपिंग करून आणवतो मी. एक मिनिट हो. तर आम्हाला जायचं आहे थोडंसं फिरायला बाहेर ना, तर त्यासाठी मग म्हणलं चला 1-2 ड्रेस घेते मी आणि मुलांना पण काय काय घ्यायचंय. मुलांची शॉपिंग उद्या करायची ना? उद्या करू उद्या ते आज आता माझी का फक्त? आज तुझी स्पेशल तू स्पेशल आहे आमच्यासाठी. अरे बापरे, मी स्पेशल आहे बघा आता. तर आज शॉपिंग माझी करतोय, उद्या मुलांची करू. आणि फौजी साहेबांची झाली का? आमची कायमची शॉपिंग आहे. हा. तुमची शॉपिंग झाली की आज केडगावमध्ये शॉपिंग करायची ना? हा, आमच्या इथं ना चांगले मॉल झालेत बरं का आता शॉपिंगचे, म्हणजे कपड्यांचे. तर इथंच घेऊ म्हणलं, इथं पटले तर ठीक आहे घेऊ, नाहीतर मग नाही पटले तर मग जाऊ नगरला, है ना? मग उद्या जाऊ नगरला, पाहूया इथं भेटले तर भेटले चांगले, नाही का? झालेत नवीन मॉल तर मग पाण्यात काय हरकत आहे, नाही का? हा, स्कार्फ बांधते ना. संध्याकाळ झाली तरी पण थोड्या झळायला लागतातच बरं का. पाटी तुम्ही अहो भेटून तर जा कमीत कमी. काय तुम्ही जपून मी आले. नाही काय नाही. आम्ही निघलो होतो बाजारामध्ये, तितक्यात फौजी साहेबांचे मित्र आले. सुपेकर भाऊ ते फिरत होते. संध्याकाळी 5 वाजून गेले होते ना, तर लोक फिरायला यायला लागले होते. दिवसभर जास्त ऊन असतं ना, लोक काही बाहेर पडत नाही, पण संध्याकाळचं जशी 5-6 वाजते ना, तसं लोक बाहेर फिरायला पडतात मोकळ्या हवेमध्ये. आता सकाळी फिरून आल्यानंतर बाकीचं मी काहीच नाही शूट घेतलं, कारण मला आदल्या दिवशीचा व्हिडिओ पण एडिट करायचा होता, तो पोस्ट करायचा होता. बाकीच्या घरातले कामं पण भरपूर होते ना, तर मग आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता तो मी एडिट केला, पोस्ट केला, घरातली सगळे कामं आवरले आणि संध्याकाळी निघलो होतो बाजारामध्ये ना. म्हणलं चला थोडासा व्हिडिओ पण शूट होईल. आणि निघल्यानंतर रोडनी हे गुलमोहराची झाडं, बोगनवेलिया, फुलांनी बहरलेले पाहून एवढं भारी वाटत होतं ना. पहिलं ना केडगाव मध्ये कपड्यांचं दुकान एकच मोठं होतं, पण आता भरपूर दुकाने झालेत. आता हे परिधान क्लॉथ दुकान पण नवीनच झालेलं आहे. तर फौजी साहेबांच्या मित्रांनी सांगितलं होतं फौजी साहेबांना, मेजर इथं खूप छान ड्रेस मिळतात. मी माझ्या मिसेसला तिथंच घेऊन गेलो होतो. तर मग फौजी साहेब बोलले, जवळच्या जवळ आपले ड्रेस चांगले मिळतात, तर मग नगरला लांब जायची काय गरज आहे, आपण इथंच ड्रेस घेऊ. तर म्हणलं चला इथंच घेऊ आपण. आणि पाहिलं ना मी ड्रेस ट्राय करून खरं सांगते, कपड्याची क्वालिटी पण छान होती, कलर कॉम्बिनेशन ड्रेसचं छान होतं. त्यानंतर एकदम रिजनेबल रेटमध्ये ड्रेस होते बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस खूप छान देत होते तिथले भैया, सगळे अजिबात कंटाळा करत नव्हते. त्यांनी खूप प्रकारचे मला ड्रेस दाखवले आणि 2 ड्रेस घ्यायला गेले मी, तिथं 4 ड्रेस घेतले होते बरं का. तर मी फौजी साहेब गेलो होतो ड्रेस घ्यायला, मागून आकाश पण आला, कारण आपल्या घरापासून जवळच दुकान आहे ना. मग आकाश आला होता बाजारामध्ये ना काहीतरी घ्यायला, मग तो पण माझ्याकडे आला. आणि मला कशी सवय आहे, प्रत्येक वेळेस मी ड्रेस घेतलं ना त्यावरती मी लेगिन्स अजिबात घेत नाही. माझ्याकडे पहिला पॅन्ट असतात ना त्यावरती मी घालते, किंवा जीन्स आहेत ना माझ्याकडे 3-4, तर त्या टॉपवरती मी जीन्स घालत असते, लेगिन्स अजिबात घेत नाही. पण इथे ना स्वस्तात मस्त लेगिन्सची क्वालिटी पण छान होती, एकदम फ्री साईज होती. त्यामुळं मग 4 ड्रेसवरती मी 4 लेगिन्स पण घेतल्या. आणि 2 ड्रेसची फिटिंग करायची होती, 2 ड्रेसला स्लीव्ज लावायच्या होत्या ना. तर मग त्या भैयांनी दुकानातलं आहे ना मला एका दुकानात घेऊन गेले. त्यांचं ते दुकान ठरलेलं असतं ना स्लीव्ज वगैरे लावायचं, फिटिंग करायचं. तर म्हणले तुम्हाला स्लीव्ज लावायच्यात, फिटिंग काय करायची ना ते इथून तुम्ही करून घ्या, त्याचे पैसे आम्ही पे करू म्हणले. तर मग ते आम्हाला घेऊन आले होते इथं पर्सनली स्वतः बरं का. आता ड्रेसच्या स्लीव्ज लावायला, फिटिंग करायला 15-20 मिनिटं लागन त्या ताई म्हणल्या. तोपर्यंत म्हणलं चला आता
बाजारातून आपण थोडा भाजीपाला पण घेऊ आणि पाणीपुरी पण खाऊ. काय खातात? पहले पानीपुरी खाएंगे फिर फिर शौरमा. बादाम शेक. बदाम शेक. काय काय खाताय? आज नाही खायचं. चला. फौजी साहेब खाते भेळ आणि मी खाते आता कुल्फी. छान कुल्फी. त्यासाठी माझं जातं आपण नको भेळ. आता फौजी साहेबांनी भेळ खाल्ली, त्यानंतर बदाम मिल्क शेक पिले ते, त्यानंतर आम्ही आलो घरी. तर हे पा शॉपिंग करून घरी आलो आता. मग मी काय काय शॉपिंग केली, माझी एकटीचीच केली आज, उद्या तुमची. आता मी तुम्हाला ड्रेस व्यवस्थित नंतर दाखवते बरं का. त्याआधी म्हणलं चला आता आपण खिचडी भात लावू, कारण स्वयंपाकाला काय करावं म्हणलं ना मुलांना. भाजीला तर आणलं होतं मी, पण ते बोलले की हलकं फुलकं कर, म्हणले संध्याकाळी काहीतरी खायला, चपाती भाजी नको करू. आता मी कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये अगदी थोडे खडे मसाले घातले आणि आपल्या इथं तेजपत्त्याचं झाड, ऑल स्पाइसेसचं झाड आहे ना, त्याची मी पानं थोडीशी सुकून ठेवलेत ना, ते घातले. त्यानंतर 2 बटाटे, 1 टोमॅटो, कोथिंबीर असं कापून घातलं. त्यानंतर तिखट कसं लागते त्यानुसार मी लाल तिखट घातलं, गरम मसाला घातला, थोडी हळद घातली आणि सगळं मिक्स करून घेते आता. आणि सोयाबीनमधून, डाळीमधून आपल्याला प्रोटीन मिळतं ना, तर मग मी सोयाबीन थोडी भिजू घातली होती, तर ती पण व्यवस्थित धुवून मी त्याच्यामध्ये घातली. आणि खिचडी भातामध्ये थोडे शेंगदाणे घातले ना, ते दाताखाली आले की छान वाटतात, तर शेंगदाणे घातले थोडेसे. मुगाची डाळ थोडीशी धुवून घातली. मुगाच्या डाळीने पण असं एकदम छान भात होतो बरं का. आणि डाळीमुळं एक वेगळीच चव येते आपल्या खिचडी भाताला. तर तुम्ही याला पुलाव म्हणू शकता किंवा खिचडी भात पण म्हणू शकता, कारण याच्यामध्ये मी इंद्रायणी तांदूळ नाही घातला, याच्यामध्ये बासमती तांदूळ घातला, एकदम असा मोठा मोठा फुलतो तो, तर तो घातला होता धुवून मी. आणि इथं काय गडबड झाली, लसूण सोलून ठेवला होता मी, पण तो ठेचून घालायचं लक्षातच नाही माझ्या. तर चवीनुसार मीठ घातलं, पाणी घातलं, एक उकळी आली ना, गॅस मिडियम केला आणि टेरेसवरती बसायला गेलो आम्ही. तर भात शिजायला घातलाय आणि लगेच आम्ही टेरेसवरती आलो, कारण खूप गरम झालं होतं किचनमध्ये. सागर पण माझ्या बरोबर होता, त्याने मला कांदा कापून दिला, टोमॅटो, बटाटा सगळं काय कापून दिलं त्यांनी. भात शिजायला घातला आणि लगेच आलो वरती, कारण तुम्ही बघू शकता झाडाचे पानं हालतायत ना, मस्त थंड हवा चालू आहे बरं का. तर आम्ही दोघं येऊन इथं बसलो ना, आणि फौजी साहेब लगेच आमच्या पाठीमागून आलेत वरती आणि कसे झोपले तर आता टेरेसवरती तुम्हाला दाखवते. हे पा खाली आत राहायला नाही घेतलं, खाली काहीच नाही आणि तसेच झोपलेत. आत राहायला देऊ काही, हवा लागते ना, कसली मस्त हवा चालू आहे. हे पा झाडाचे पानं हालतायत. वर आलं ना खाली जावंसच वाटत नाही, एवढं भारी वाटतंय. हे पा राजूनी पलीकडल्या लाईटी लावल्यात आता, तर अशा सगळीकडे लाईटी लावले ना टेरेसवरती भारी वाटतं एकदम. तर आता भात शिजला ना, आम्ही कुकर उचलून डायरेक्ट टेरेसवरती आणणार आहे आणि इथं हवेला मस्त जेवण करत बसणार आहे. तर एवढं गरम होतंय ना खाली, कारण खिडकीतून हवा येते पण एवढी पण येत नाही, आणि आली तर एवढी धूळ येते ना घरामध्ये काय सांगायचं. आणि रात्रीचं काही दरवाजे खिडक्या उघडे ठेवू शकत नाही आपण, रात्रीचं चोरटे भरपूर सुटले तिकडं, त्यामुळं खिडक्या लावून घ्यावाच लागतात, गरम होतंय. आणि फॅनने काय होतं, गरम हवा लागती घरामध्ये पण टेरेसवरती आला ना मस्त थंड हवा चालू राहती. आधी झोपले तसेच ना, आता आथरव. लय मोठं भारी कार्पेट लागलं काय, 700 रुपयाचे बरं का फक्त, का 650चं? 700 ना. हे पहा खूप मोठं कार्पेट आहे, त्याची डिझाईन मस्त आहे आणि रफ टफ धुता येतं नाही का हो, खराब पण होत नाही. तर टेरेसवरती आलो ना मी असं, तर हे कार्पेट टाकत असतो. हे पहा झोपले. संध्याकाळी शॉपिंग करून आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले मी, कपडे चेंज करून. उशीर झाला होता ना, कारण टायमामध्ये जेवण झालं की बरं वाटतं. आता भात टाकलंय, वरती आलंय. तुम्हाला कोणते ड्रेस घेतलेत, काय घेतलंय काहीच नाही दाखवलं, आता सकाळी दाखवण. छोटी मोठी शॉपिंग जी आहे ना ती राहिली माझी. आता मुलांना घेऊन जायचं उद्या शॉपिंगला नगरला ना, त्यांच्याबरोबर जाईन मी आणि चप्पल घ्यायची, बाकीची छोटी मोठी शॉपिंग करून येईन मग. आता तुम्ही म्हणता तुम्ही तिघच जेवायला बसले आणि पोरं कुठे गेले, तर सागरला मी ताट बनवलेलं होतं, त्याला जेवायला बसायचं होतं, पण तो थोडासा शूट घेत होता ना, कॅमेरा त्याच्या हातामध्ये होता, त्यामुळे तो थांबला होता. आणि आकाश गेला होता त्याच्या मित्राकडे, तो आलाच नव्हता अजून. त्याला फोन केला ना मी, म्हणला मम्मी 15-20 मिनिटात आलोच मी. आकाश आता फ्री झालाय ना, त्यामुळे तो मित्रांच्यात जायला लागला, नाही तर अभ्यास करत होता ना तोपर्यंत त्याने मित्र नाही, कोणीच नाही, सगळे सोडून दिलते आणि तो अभ्यास करायचा. पण आता फ्री झाल्यामुळे तो थोडंसं मित्रांच्यात जायला लागला ना.
चला म्हटलं जाऊ दे आता, त्याला पण थोडंसं बरं वाटतं नाही का. आणि खिचडी भात खूप छान झाला होता, लोणचं घेतलं होतं त्याबरोबर खायला ना, ते अजूनच छान लागत होता. तर रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे मी तुम्हाला ड्रेस दाखवले नव्हते. आता सकाळी मी तुम्हाला ड्रेस दाखवते. तर पहिला ड्रेस हा पहा, पांढरा ड्रेस. तर उन्हाळ्यामध्ये कसं पांढरं घालायला चांगलं, ब्लॅक वगैरे आपण ड्रेस घातले ना त्याने ऊन जास्त लागतं आणि आपल्याला बाहेर जायचं नाही, त्यामुळे म्हणलं चला पांढराच घेते मी. आणि हा ड्रेस एवढा भारी ना, म्हणजे त्याच्यावरची डिझाईन पण छान आहे आणि त्याचं सूत पण म्हणजे कपड्याचं चांगलं आहे. हे पहा, तर आता मी तुम्हाला घालून नाही दाखवत कारण काम भरपूर पडलंय ना. याची डिझाईन दाखवते मी तुम्हाला. हे पहा, आणि यालातून अस्तर लावलेलं आहे. हे पहा, पांढरा अस्तर आहे आणि अस्तरची क्वालिटी पण खूप छान आहे, फाटणार वगैरे काहीच नाही, एकदम मस्त रफ टप आपण हे ड्रेस वापरू शकतो. आणि किंमत एकदम म्हणजे रिझनेबल रेटमध्ये मिळाली बरं का मला. हे 649 रुपयाचा ड्रेस आहे हा फक्त. आणि हा दुसरा पांढरा ड्रेस, तर याचं सूत पण त्या ड्रेस सारखंच आहे बरं का, पण याच्यावरती डिझाईन थोडी वेगळी आहे. हे पहा, तर ह्या ड्रेसवरती ना थोडेसे असे पिंक कलरचे फुलं येतं आणि त्या ड्रेसवरती थोडेसे असं पानांची डिझाईन आहे आणि ती निळे पान म्हणजे हिरवे असं थोडंसं निळे हिरवे फुलाची डिझाईन आहे. तर ते पण छान वाटते. पण याच्यावरती ना आपण हे पिंक कलरचे फुलं आहेत ना, तर पिंक कलरची जर आपण लेगिन्स घातली ना तर एकदम छान वाटणार आहे. त्यामुळे मी हा ड्रेस घेतला. दोन्ही पण पांढरे येतं पण छान वाटणार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. स्लीव्स पण छान आहे. हे पहा, जास्त कोपऱ्याचे जास्त लांब पण नाही आणि जास्त आखूड पण नाही, एकदम व्यवस्थित आहे. आणि याला पण असं अस्तर आहे बरं का, अस्तरची क्वालिटी छान आहे. आता घातल्यानंतरच मी तुम्हाला व्यवस्थित म्हणजे समजेल कसं आहे कसं नाही. तर मला एल साईजचा ड्रेस लागतो बरं का माझ्या तब्येतीनुसार. हे पहा, फरक आहे, तर छान वाटणार आहेत त्यामुळे मी घेतले. आणि दोन्ही ड्रेसची किंमत सारखीच आहे आणि सूत आहे ना कपड्याचं ते पण सारखंच आहे, फक्त डिझाईन थोडी वेगळी आहे. त्यानंतर वेगळ्या क्वालिटीचे 2 घेतले मी. 2 ड्रेस घ्यायला गेले होते मी, 4 घेऊन आले कारण ड्रेस मला खूप आवडले. तिथं नगरला गेलो ना आपण तर आपल्याला खूप महाग भेटणार आहेत कारण खूप वेळा म्हणजे अनुभव घेतलेला आहे, त्यामुळं मग मी 4 ड्रेस घेतले. तर हे पहा, ही स्लीव्स थोडीशी मोठी आहे बरं का, पण काय हरकत नाही, ऊन लागते ना, आपले हात पण झाकून जाते. आणि हे पहा, अशी डिझाईन याच्यावरती. तर व्हिडिओमध्ये मी थोडंसं घालून दाखवलं होतं ना, तर ते मी थोडंसं शूट घेतलं होतं आणि नंतर मग शूट घ्यायचं ना तर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे थोडंसं शूट घेतलेलं होतं. म्हणलं चला आता घरी जाऊनच मी तुम्हाला दाखवून व्यवस्थित. आणि याची किंमत आहे 860 रुपये. हाच आपण नगरला घ्यायला गेलो असतो ना तर 1000-1500 रुपयाला पडला असता. तर हा पण चांगला लॉंग आहे बरं का ड्रेस. आणि ह्याच म्हणजे सुतामधला ह्याच कपड्यामधला अजून एक ड्रेस आहे. हे पहा, हा थोडासा असा निळ्या कलरचा आहे आणि हा पिंक कलरचा आहे. हे पहा, म्हणजे डिझाईन थोडी वेगवेगळी आहे बरं का, पण कपडा एक सारखाच आहे. याची डिझाईन थोडी वेगळी आहे आणि याची डिझाईन अशी आहे, एम्ब्रॉयडरी केलेली याच्यावर आणि इथे थोड्याशा काचा आहेत. हे असं आहे. याची स्लीव्स पण छान आहे, फक्त तो निळा आहे ना त्याची स्लीव्स थोडीशी मोठी आहे, पण काय हरकत नाही, चालून जाईल. आणि ह्या पिंक कलरच्या ड्रेसवरती पांढरी लेगिन घातली ना खूप छान वाटणार आहे. निळ्याच्यावर आपण ब्लॅक लेगिन घातली ना ती छान वाटणार आहे. तर लेगिन पण आणलेत मी, ते पण दाखवते तुम्हाला. तर हे पहा, ह्या ड्रेसवरती मी पिंक कलरची लेगिन आणली. तर याचं कलर कॉम्बिनेशन एकदम छान वाटणार आहे बरं का, कारण पिंक कलरचे फुलं आहेत ना त्यावरती, त्यामुळं पिंक कलरची लेगिन आणली. या पिंक कलरच्या ड्रेसवरती मी ही पांढऱ्या कलरची लेगिन आणली. माझ्याकडे पांढऱ्या कलरची लेगिन होती पण ती जरा जुनी झाली होती ना, त्यामुळे मी पुन्हा घेऊन आली आता. तर हे कलर कॉम्बिनेशन असं कॉन्ट्रास्ट छान वाटणार आहे. नंतर याच्यावर पानाची डिझाईन आहे ना, तर ह्या ड्रेसवरती मी अशा कलरची लेगिन आणली. हे पहा,
तर असं कलर कॉम्बिनेशन छान वाटणार आहे. म्हणजे सांगायची सुद्धा गरज पडली नाही. त्या भैयानी त्यांनी मला ड्रेसवरती मॅचिंग लेगिन सुद्धा काढून दिली. तर याच्यावरती ह्या कलरची लेगिन आणली. त्यानंतर हा निळ्या कलरचा ड्रेस आहे ना, तर याच्यावरती थोडी ब्लॅक कलरची डिझाईन आहे. हे पहा. तर ह्या निळ्या ड्रेसवरती मग मी ब्लॅक कलरची लेगिन आणली. तर हे पण कलर कॉम्बिनेशन एकदम छान वाटणार आहे. तर अशा 4 लेगिन आणि 4 ड्रेस आणलेत मी. तर चला, शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. आणि स्वस्तात मस्त ड्रेस मिळाले बरं का मला आमच्या केडगावमध्येच. नगरपेक्षा पण स्वस्त मिळाले. तर तुम्हाला इथं केडगावमधल्या कोणत्या ताई असतील ना, तर नक्की तिथं जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. ही काय प्रमोशन वगैरे नाही आहे. मला जे वाटलं ना ड्रेस चांगले मिळाले, चांगल्या क्वालिटीचे पण रिजनेबल रेटमध्ये, तेच मी तुम्हाला सांगते. तर चला, नगरला जायची गरज पडणार नाही आता ड्रेस घ्यायला आपल्याला. चला, छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईनं. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.